सैफनं त्याच्या फॉर्च्यून हाईट्सच्या सोसायटीत खरं तर एंटर केलेला आहे आणि त्याची कारही आपल्याला पाहायला मिळते। अगदी कुठल्याही सुरक्षेविना एका छोट्याशा कारमध्ये सैफ त्याच्या फॉर्च्यून हाईट्स या सोसायटीत पोहोचलेला आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। 6 दिवसाच्या उपचारानंतर सैफला डिस्चार्ज मिळालेला आहे। त्याची ही दृश्य सैफनं डिस्चार्ज घेतल्यानंतर तो थेट त्याच्या सोसायटीत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ही दृश्य आपण पाहतोय। सैफ अली खान त्याच्या घरी दाखल झालेला आहे। याच कारमधून त्याने खरं तर प्रवास केलाय। काळ्या रंगाची ती कार आहे आणि त्याच कारमधून सैफनं प्रवास केला। आधी त्याची बहीण सोहाली खान, त्यानंतर करीना कपूर या लीलावती रुग्णालयातून बाहेर पडल्या आणि त्यानंतर आता काही वेळानंतर सैफ अली खान स्वतः एका कारमधून घरी आलेला आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतो आहोत। कुठलाही माध्यमाशी संवाद न साधता थेट सैफ त्याच्या घरी दाखल झालेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तिथं तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी फॅन्स जे ते त्याच्या एकूणच 2-3 जे गेट आहेत तिथं उभे होते। मात्र या सगळ्यांना पोलिसांनी अडवून ठेवलेलं होतं। तेव्हाच सैफ अली खानची गाडी जी आहे ती सोसायटी एंटर झाली आणि सैफ त्याच्या घरी दाखल झालेला आहे। अभिनेता सैफला लीलावतीतून डिस्चार्ज मिळाला। सैफ आपल्या घरी दाखल झालेला आहे। ही दृश्य आपण थेट पाहतो। याच कारमधून सैफनं प्रवास केलेला आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला होता। पुन्हा एकदा जाऊयात, आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, सैफ हा घरी दाखल झालाय, नेमकं काय? नक्कीच आपण ज्या प्रकारे आपण सांगितलं की तिकडे फॅन्सची गर्दी मोठ्या प्रमाणात होती। खरं तर कालपासूनच फॅन्स त्यांच्या सद्गुरू शरण या निवासस्थानी थांबून होते। अगदी सकाळपासून जेव्हा त्यांना माध्यमांच्या माध्यमातून बातमी कळाली की सैफ अली खानला कालच डिस्चार्ज मिळणार होता, तेव्हापासून फॅन्स खरं तर त्या ठिकाणी होते आणि आज लीलावती रुग्णालयाच्या तिन्ही गेटवरती आपल्याला फॅन्सची गर्दी बघायला मिळत होती। त्याचसोबत डिस्चार्ज मिळाल्यानंतर हे सैफ अली खान घरी जाणार याबाबतची माहिती मिळाल्यानंतर फॅन्सने त्या ठिकाणी सुद्धा गर्दी केली। लीलावती रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया किंवा कोणतंही रिॲक्शन सैफ अली खानने दिलेलं नव्हतं आणि अगदी त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर सुद्धा त्यांनी तीच प्रायव्हसी मेंटेन केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र फॅन्ससाठी काही आता संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून सैफ अली खान देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यांच्या सैफवरती हल्ला झाल्यानंतर करीना कपूर खानने आपल्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून माहिती दिलेली होती, आवाहन केलेलं होतं आणि सैफची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी फॅन्सला सांगितलेलं होतं। मात्र आता सैफ अली खान फॅन्सशी संवाद साधणार का, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रतिक्रिया देणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सीमा, आपण जर पाहिलं तर यावेळी अभिनेता सैफला 5 दिवसानंतर डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्वतः सैफ आता त्याच्या घरी दाखल झालेला आहे डिस्चार्ज नंतर आणि मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त पोलिसांचा इथं तैनात करण्यात आलेला होता। फॅन्सनं त्याची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती आणि सैफला आज डिस्चार्ज मिळालेला आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। सैफच्या घराजवळची ही दृश्य सध्या स्क्रीनवर एक्सक्लुझिव्ह पाहायला मिळत आहे। वांद्र्यातील घरी सैफ अली खान दाखल झालेला आहे। सैफ अली खानला लीलावतीतून डिस्चार्ज मिळालेला आहे, त्याचीच ही थेट दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला होता। सैफ येईल याच पार्श्वभूमीवर हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता। सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय सैफ आपल्या घरी दाखल झालेला आहे।